नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग 35. सकाळी संजयचा कॉल आबांना येतो. आबा खूप खुश होता. लगेच कॉल उचलतात. त्यांना वाटतं संजय घरी यायला निघाला असेल. बोल संजय, सजितला भेटला का? तो काय बोलला? आबा म्हणतात, दादा तो आम्हाला इथंच राहा असं म्हणत आहे. काय करू मी? बँकेत कॉल करून सांगा, इथं कोणत्या पण बँकेत घेतील. मिनल कशी आहे त्याला समजले आहे. तिला तिची चूक समजली पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे. लताताईच्या घराजवळ घर बघू असं म्हणत होता. संजय म्हणतात, आबाला काय बोलू समजत नाही होतं. थोडा वेळात काही बोलत नाही, गप्प असतात. संजय बोलतात, दादा ऐकतो आहे ना? बोल ना काहीतरी. मला पण नाही रे राहायचं. मुलगा सुधारतो आहे. त्याच्या आईला पण त्याच्याशिवाय नाही राहायचे आहे. दादा बोल ना. संजय इमोशनल झाले होते. आबा भानावर आले. संजय समजलं मला. मी विचार करत होतो लवकर घर भेटेल का? सामान पाठवून देऊ का? आबा म्हणतात, मी सांगेल, तू येणार एकदा? घर बघ आणि सजितला भेट, मला असं वाटत आहे. संजय म्हणतात, हो येऊन जाईल. तुम्ही चांगले राहा. मिनलला नीट शिकव. त्याच्यासोबत प्रेमाने राहा. काही वाटलं तर मी आहे. आबा म्हणतात, दादा तू येणार ना? हेच खूप मस्त आहे. मी सामानाचे सांगतो. आपली स्वरा खूप मोठी झाली. मामा मी तुला घर दाखवते असं म्हणत होते. संजय म्हणतात, मुली खूप लवकर मोठ्या होतात. तू बँकेत कॉल करून घे. मला डेअरीत जायचे आहे. मला कॉल कर. सजित चांगलं काम करत आहे ना? तो आनंदी, आपण पण आनंदी. मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो. आबा म्हणतात, मी कॉल करतो. तुला कॉल करेल. घरात सगळे चांगले ना? संजय म्हणतात, घरात पण आनंदाची बातमी आहे. विवेक पण पुण्याला जात आहे. आबा म्हणतात, खूप छान. विकास दादाला कॉल करेल. आता बँकेत कॉल करून घेतो. संजय म्हणतात, हो करून घे. काळजी घ्या. आरतीला बोल आता काही काळजी करू नको. सगळं चांगलं होईल. आबा म्हणतात आणि कॉल कट करतात. आबा बेडवर बसतात. त्यांना वाटत होतं तसंच होत आहे. त्याला घरी ये असं नाही म्हणू शकत. मुलांसाठी तो तयार झाला असणार. मी जाईल मुंबईला, बघून येईल. सामान घेऊन जाईल. अजित आणि रायाला पण सोबत घेऊन जाईल. मिनलचं तोंड पण बघायचं नाहीये. तिच्यासाठी बाकीच्यांना का नाराज करायचे? आबा म्हणतात. अजय, आबाला काय झालं? एवढे गप्प का आहे? आपण विचारायचं का? राया म्हणतो, ते नाश्त्यासाठी जमले होते. आबा खूप शांत होते. कोणासोबतच बोलत नाही होते. आबा काय झालं? तुम्ही एवढे गप्प का? खाण्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. राया म्हणतो, काय झालंय का? काय विचार करत आहे? अजित म्हणतो. आता सगळ्यांचे लक्ष आबाकडे गेले. संजयचा कॉल आला होता. तो पण मुंबईला राहायचं म्हणत होता. सजित खूप चांगला काम करत आहे. लताच्या घराजवळ आज तो घर बघणार आहे. त्याचे मन नाही. सजितला दुखवायचं नाही आहे. मला बोलवत होता, एकदा येऊन जा. बँकेची पण तिकडे बघतो असं म्हणत होता. त्याच्या जागेवर तो बरोबर आहे. पण मला चांगलं का वाटत नाही आहे? घरामधील सगळे एक एक करून बाहेर जात आहे. सण असले की येतील, तशी आशा ठेवायची. आबा म्हणतात, आबा दूर असले तरी त्यांचे मन इथंच असणार. नका ना काळजी करू. आपल्या आधी पण बोलणं झाले आहे, तरी तुम्ही तेच करत आहात. काकांनी बोलवलं आहे ना, आपण जाऊन येऊ. राया म्हणतो, आपण आपण पण जाऊ शकतो. आत्याकडे राहू. काकांना तिथं बोलवत जाऊ. अजित म्हणतो, मी पण सुट्टीमध्ये येत जाईल. नाही आलो तर माझे कान पकडायचे. पुण्याला यायचे. विवेक म्हणतो, मी तर माझ्या आबांना सोडून कुठंच जाणार नाही. त्यांच्या जवळच राहील. ज्योती म्हणते. आबांना हसू येतं. हो तू फक्त माझ्या जवळ राहा. आबा म्हणतात, तुझ्या नवऱ्याला सांगू आमच्या आबाला सोडून मला जायचे नाहीये. तू घर जवाई हो. मी तुझ्याकडे येणार नाही. अजित म्हणतो, आबा अजितदादा कसा चिडवत आहे. ज्योती रडायचं नाटक करते. आबा अजितला रागवतात. अजित घाबरायचं नाटक करतो. त्यांची मस्ती चालू होती. उदास असणारे घर हसत खेळत होते. नंतर ते आपल्या आपल्या कामाला निघून जातात. सर, त्या माणसांना भेटायला आलो होतो. तुम्ही तुमचं काम छान केलं आहे. नंतर काम पडलं तर तुम्हाला कॉल करेल. तो सर म्हणतो, तुम्ही असं का केलं? आम्हाला सांगाल का? तो माणूस म्हणतो, मुलीच्या सुखासाठी केलं. तो सर सगळं त्यांना सांगतो. सर तुम्ही मस्तच केलं. आपल्या मुलीसाठी एवढं करत आहे. आता आमचे काम झाले. आम्ही ऑफिसला येत जाऊ. तो माणूस म्हणतो. संजयने बँकेत पण कॉल केला होता. त्यांनी पण त्यांना मुंबईच्या बँकेत तुम्हाला जॉब मिळेल असं सांगितलं.
संजय त्याचे काम खूप छान करत होते. मुंबईच्या बँकेतून पण त्यांना कॉल येऊन गेला. 10 दिवसांनी जॉईन करायला सांगितलं आहे. त्याच्या आधी त्यांना घर मिळलं पाहिजे होतं. सजित आला, सगळ्यांशी बोलला, चहा नाश्ता झाला. ते घर बघायला गेले. संजयने स्वराला घेऊन गेले. नरेंद्रला विचारलं होतं, तो ऑफिसमध्येच असतो, त्याला कुठं घर खाली आहे ते माहिती नाही होतं. तोच बोलला स्वराला घेऊन जा, तिला सगळं माहिती असतं. राया, ते माणसं नाही रे दिसले, निघून गेले वाटतं, अजित म्हणतो. तुला घाबरून गेले वाटतं, तू त्यांना बोलला हाकलून देईन म्हणून निघून गेले, राया हसत म्हणतो. रोज रोज येऊन त्रास देत होते. मी काही नाही बोललो, हाकलून देईन एवढंच बोललो, ते निघून गेले. तुझ्या होणाऱ्या सासऱ्याने तर पाठवले नसणार. बघूया, माझा जवाई खरंच काम करून पैसे कमवतो, अजित हसत म्हणतो. त्याला रायाची मजा घ्यायची होती. अजा, काही पण काय बोलतो, कोण सासरा, कुठला सासरा, आपल्याला एकच सासरा आहे, नितीन त्याचे नाव आहे, राया म्हणतो. बाप रे, सासऱ्यावर लय जीव आहे का, अजित म्हणतो. हे कोणती भाषा आहे, मग असायलाच पाहिजे, नाहीतर मुलगी देणार नाही, राया म्हणतो. नवीन नवीन शिकत राहायचे, अजित म्हणतो. चांगलं आहे, शिकत राहा, राया म्हणतो. राया आणि अजित त्याच्या कामाला लागले. आबा परत डेअरीत बसले होते. सखाराम आला. एक गावातला माणूस आबाच्या वयाचा बोलायला आला होता. आबा चांगला आहे ना, खूप शांत आहे, काही बोलत नाही, पोरं काही बोलले काय, सखाराम म्हणतो. आता आपल्याला कोण बोलणार आहे, सगळंच मस्त आहे, जातो आपल्या कामाला लागला आहे. आमचा विवेक पुण्याला जात आहे. संजय आरती मुंबईला गेले. अजितला तिथं नोकरी लागली. नोकरी लागली की आपले गाव सोडावे लागतं, आबा म्हणतात. सगळे सांगायचे टाळले. उगाच गावात बोभाटा होतो. हवेसारखी घरातली बातमी बाहेर जाते. आता मीच बोललो तर काही खरं नाही. मला वाटलं भांडण झाले का, हे तर चांगलं झालं की, ते आनंदी, आपण आनंदी राहायचे, कशाला त्याचा विचार करायचा. सुट्टीला येतील की, लग्नात येतील, रायाचे लग्न कर, घर भरलेलं राहील. आता वय पण झाले आहे, कधी तर करायचे आहे ना, आताच करून टाक. अजित पण लग्नाच्या वयाचा आहे, सखाराम म्हणतो. तुझं म्हणणं बरोबर आहे, रायासाठी बघायला पाहिजे, आता लग्नाचा बार उडवून टाकू, आबा म्हणतात. त्यांच्या गप्पा चालू होत्या. मी काय ऐकत आहे, तू माणसं लावली होती, त्यांना समजलं तर काय होईल, आपल्या मुलीला त्यांनी त्रास दिला तर, मीनाक्षी म्हणतात. मला माझ्या मुलीचे सुख पाहिजे, राया चांगला मुलगा आहे, आधीच आवडला होता. अकिराचे एक्झाम झाले की बोलणार होतो, ती गावाला कशी राहील एवढे मला वाटत होते. राया शेत विकायला नाही म्हणत आहे, त्याला शेतीच करायची आहे. शिक्षण घेतले आहे की नाही काय माहिती, बाकी माणूस म्हणून खूप छान आहे, नितीन म्हणतात. समजलं का ते माणसं कोणी पाठवले होते, तिला तो आवडतो, ती कशी आहे, तिला हवं ते हवं, रायावर तिचे प्रेम आहे, घरातली लोक चांगली आहे, तिला वाटेल तेव्हा ती मुंबईला येत जाईल, मीनाक्षी म्हणतात. अगं मी कुठे नाही म्हणत आहे, मला राया आवडलाच आहे, थोडी माहिती काढली, कसं आहे ते जाणून घेतलं, तेवढं पण नको का तपास करू, नितीन म्हणतात. मला वेगळं वाटले, तुम्ही रायाच्या आबांना कॉल करणार होता, आता खूप महिने झाले केला नाही, मीनाक्षी म्हणतात. आता करावेच लागेल, उद्याच करतो, नितीन म्हणतात. मीनाक्षीला खूप आवडतं, राया पण खूप आवडला होता. माझ्या अखेराचे भाग्य उजळेल त्या घरात गेली तर, मीनाक्षी म्हणतात. नितीन पण ऑफिसला निघून गेले. अकिराने सगळं ऐकलं असतं, तिला त्याच्या बोलण्याचा राग आला नसतो. राया आवडत आहे, घरातले लोक आवडत आहे, माझ्यासाठी हेच खूप आहे. आबांना कॉल पण करणार आहे, अकिरा म्हणते. विवेक कधी जाणार आहे, सर काही बोलले का, आता तुला बोलवले होते ना, काय बोलणं झालं, टिया म्हणते. 2 दिवस आहे, त्यानंतर जायचे आहे, कॉलेजचा माझा शेवटचा दिवस आहे, तुला भेटता येणार नाही, तुझ्यासोबत फोनवर बोलणं होईल, विवेक म्हणतो. मी पण येईल पुढच्या वर्षी तुला त्रास द्यायला, त्याच कंपनीमध्ये जॉब करायला, टिया म्हणते. थोडा वेळ बोलता विवेक घरी जायचं असतं, त्याचं मन नसतं, पण जावं तर लागणार होतं. टिया मला तुला मिठीत घ्यायचंय, घेऊ का, विवेक म्हणतो. तो खूप इमोशनल झाला होता. टिया त्याला मिठी मारते. काळजी घेत जा, बाहेर जाऊ नको, चांगला अभ्यास कर, ज्योतीला पण मदत करत जा,
माझी काळजी जास्त करत जाऊ नको, त्रास करून घेऊ नको, तुला कॉल करत जाईल, विवेक म्हणतो. टिया त्याच्या मिठीत शांत उभी होती. तिला रडायचे होते, पण ती रडत नाही. विवेकला कमजोर करायचे नाही होतं, आनंदात पाठवायचे होते. टिया बोल ना काही, तो तिचा चेहरा हातात घेतो. अशी शांत नको राहू, मला पण खूप जड जाणार आहे. टियाने विवेकच्या होठावर होठ ठेवले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. आठवण म्हणून तिने असं केलं होतं. विवेकने तिला बाजूला केले. टिया, हे काय असं रडणार आहे का? मी कसं जाणार? ही शेवटची आठवण माझ्या लक्षात राहील, विवेक खटाळ हसत म्हणतो. टिया मस्त लाजते. विवेक तिला बाय करून निघून जातो. ती पण त्याला बघत असते. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.